आणि सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया राजकीय वर्तुळातल्या महत्त्वाच्या बातमीनं। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आता मतमोजणी होणार आहे आणि काही वेळामध्ये या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आज या निकालांकडे असणार आहे। 6 जागांवर आधीच महायुती बिनविरोध विजयी झालेली आहे, तर 11 जागांच्या निकालाकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी ही मतमोजणी आज काही वेळापासून पार पडणार आहे। काही वेळामध्ये या मतमोजणीला सुरुवात होईल। राज्यात विधान परिषदेच्या एकूण 17 जागांवर निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधून हे सगळे निकाल लागणार आहेत। आता यातले 6 जागा बिनविरोध निवडून आल्यानं उर्वरित 11 जागांसाठी निवडणूक झालेली होती आणि या 11 जागांवर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, तर या निवडणुकीमध्ये महायुतीचं पारडं एकंदरीतच जड असल्याचं चित्र दिसतंय, तशी चर्चा आहे। त्यामुळे आता या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल काही वेळामध्ये आता स्पष्ट होतील आणि अगदी काही काळामध्येच या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 8 वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू होणार आहे आणि त्या दृष्टीनं राज्यातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा आता तापायला सुरुवात होणार आहे। तर राज्याच्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आणि त्यानंतर यामध्ये 6 जागा या बिनविरोध निवडून आल्या। उरलेल्या या सर्व जागांसाठी आता मतमोजणीला सुरुवात होती आणि याच ठिकाणी आमचे वेगवेगळे रिपोर्टर्स आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, ठिकठिकाणी लक्ष ठेवून आहेत। त्यामुळे निकाल आपल्याला ताबडतोब करणार आहेत आणि आमचे वेगवेगळे प्रतिनिधी सध्या आपल्याला स्क्रीनवर दिसत असतील। योगेश खरे नाशिकमधून आपल्याबरोबर आहेत, विशाल करोळे छत्रपती संभाजीनगरमधून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर साताऱ्यामधून आमचे प्रतिनिधी आहेत, कोल्हापूरमधून आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। तेव्हा विविध ठिकाणचे आमचे रिपोर्टर्स सध्या आपल्याबरोबर आहेत। सगळ्यात आधी आपण जाणार आहोत आमचे नाशिकमधले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, नाशिकच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। गोकुळ गीतेंची बंडखोरी, त्यानंतर अनेक घडलेल्या नाट्यमय घडामोडी आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज हे सगळे निकाल येतात, काय एकंदरीतच वातावरण दिसतंय? नाशिकमध्ये नेहमीप्रमाणे रंजक असा निकाल होईल अशी परिस्थिती आहे। जर आपण आता बघितलं तर मतमोजणीच्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे आलेले आहेत। त्यांना खरं तर पाठिंबा हा जाहीर केलेला होता बाकी सर्व अपक्ष उमेदवारांनी, मात्र स्वतः गोकुळ गीतेसुद्धा आता मतमोजणीच्या ठिकाणी हजर झाले आहेत। त्यांनी विजयाचा विश्वास आपल्यावर व्यक्त केलेला आहे। त्यांनी म्हटलं की मी विजयी होईल, कारण की माझे अनेक प्रचार करणारे जे होते आणि त्याचबरोबर जो असंतोष होता विरोधातला, ती लोक मला मतं देतील आणि त्यामुळे मला विजयाचा विश्वास आहे आणि त्यामुळेच मी इथं आलो आहे। त्यामुळे मोठा ट्विस्ट आपल्याला सुरुवातीलाच पाहायला मिळालेला आहे गोकुळ गीते यांच्या येण्यामुळे। गोकुळ गीते हे अजूनही आपल्या विजयावर ठाम आहेत आणि त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीची नेमकी मतं कोणती फुटली, कोणी क्रॉस वोटिंग केलं, याची चर्चा आता रंगणार आहे। विजयी कोण होणार याच्यापेक्षा हीच मोठी चर्चा यामध्ये असणार आहे। जर नरेंद्र दराडे विजयी झाले ते 10 ते 20 मतांनी किंवा 50 मतांपर्यंत विजयी होऊ शकतात आणि दुसऱ्या बाजूला गोकुळ गीते विजयी झाले तर ते सुद्धा थोड्या फरकानं विजयी होऊ शकतात आणि त्यामुळे राजकारण जे आहे महायुतीतलं ते या ठिकाणी सुरू होईल। विधान परिषदेच्या निकालानंतर महायुतीचा स्फोट होईल अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अगदी योगेश, असे संपर्कात राहा, आपण आपल्या वेगवेगळ्या प्रतिनिधींकडून काय नेमकं तिकडचं वातावरण जाणून घेऊया। विशालकडे जाऊया। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमधून आहेत। विशाल, निश्चितच तुझ्या इथे असं उत्साहवर्धक वातावरण असेल, काही एकंदरीतच त्या ठिकाणी काही नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे का? काय सध्याचं सगळं वातावरण आहे? अनुपमा, खरं तर महायुतीसाठी संभाजीनगरचा ही जी परीक्षा होती अत्यंत सोपी होती असं आपण म्हटलं पाहिजे, कारण महायुतीकडे मतांचा पूर्ण कोटा होता। फक्त महायुतीने दावा केला होता की त्यांच्याकडे कोटा 419 आहे, मात्र ते 500पेक्षा जास्त मतं मिळवतील। आता महाविकास आघाडीची नक्की किती मतं फुटतील आणि ती महायुतीला मिळतील याबाबतच आमच्याकडे फक्त चर्चा सुरू आहे, कारण महायुतीकडे कोटा पूर्ण असल्यामुळे फक्त आता विजयाची औपचारिकता बाकी आहे असं काहीसं छत्रपती संभाजीनगरमध्ये चित्र आहे। आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। पहिल्या पसंतीची मतं मोजण्यात येणार आणि 50%पेक्षा एक मत ज्या उमेदवाराला जास्त मिळेल तो उमेदवार विजयी घोषित होईल आणि त्यामुळं येत्या 1.5 ते 2 तासात हे सगळं चित्र स्पष्ट होईल। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीनं ज्या पद्धतीने विजयाचा दावा केला होता, ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे मतांचा कोटा होता, त्यानुसार फक्त आता विजयाची औपचारिकता छत्रपती संभाजीनगरमध्ये बाकी असं आपल्याला म्हणता येईल। आणि असंच काहीसं चित्र संपूर्ण मराठवाड्यामध्ये दिसतंय। नांदेडमध्ये महायुतीचे अमर राजूरकर आहे, त्यांच्यासाठी अत्यंत सोपा पेपर आहे, तर सोबतच धाराशिवमध्ये बसवराज पाटील आहे, तिथेही महायुतीकडे पूर्ण कोटा होता, त्यामुळे निश्चितपणे तेही निवडून येतील असंच चित्र
चित्र आहे. तर परभणीमध्ये महायुतीचे सईद खान यांच्याकडे सुद्धा मतांचा अपूर्ण कोटा होता, त्यामुळे जवळपास तेही निवडून येतील असं सांगण्यात येते. मात्र निवडून येतील असं सांगत असलं तरी सुद्धा निश्चितपणे आता काउंटिंग सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळात हे सगळं चित्र स्पष्ट होईल. अनुपमा. निश्चितच विशाल, आपण पुन्हा थोड्या वेळाने भेटूया आणि आपल्याकडून हे सगळे निकाल आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. आपण जाऊया प्रताप नाईक यांच्याकडे, जाणून घेऊया प्रतापकडून काय नेमकं पश्चिम महाराष्ट्रातल्या निकालांसंदर्भातलं सध्याचं वातावरण आहे. प्रताप. अनुपमा, आपण पाहतो की महायुतीचं पारडं सर्वत्रच जड आहे आणि सांगली आणि साताऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला तेच पारडं जड दिसतंय. कारण आपण पाहतो की विधान परिषद निवडणुकीमध्ये औपचारिकता बाकी होती, पण जे सुरुवातीला ट्विस्ट निर्माण झालं ते सातारा जिल्ह्यामध्ये. कारण आपण पाहतो की जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं शिंदेसेना असेल किंवा राष्ट्रवादीला भाजपनं दुखावलं होतं, त्यामुळे कुठेतरी ती नाराज होतील ती मंडळी, अशा प्रकारची भूमिका होती. पण शेवटच्या टप्प्यात आपण पाहतो की मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं महायुतीचा विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला असं आपल्याला म्हणता येईल. एकूणच आपण पाहतो की या निवडणुकीकडं हे पाहणं महत्त्वाचं आहे की कोणाची किती मतं फुटतात. कारण दावा असा करण्यात आलेला आहे की जेवढा आमचे मतदान आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान मिळतील, अशा प्रकारचा दावा या ठिकाणी महायुतीच्या नेत्याने केलेला आहे. आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून मात्र आमचा उमेदवार विजय होईल अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे आपण पाहतो की औपचारिकता ही जी आहे कदमांची विजय होण्याची, ती तितकीच बाकी आहे. बाकी काहीच वेळेत आपण पाहतो की एका तासाभरातच निकालाचा कल स्पष्ट होऊन जाईल आणि कोटामध्ये जी कोटा पद्धत आहे एकूण त्याच्यामध्ये कोणाला किती मतं पडतील हे स्पष्ट होईल. पण पश्चिम महाराष्ट्रात आपण पाहतो की महाविकास आघाडी भक्कम असल्याचं चित्र या ठिकाणी महायुतीचे नेते दाखवतात. पण ते खरंच भक्कम आहेत का, त्यांच्याकडे जे मतदार आहेत ते टिकून आहेत का, हे पाहणं महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे. निश्चितच प्रताप, जरूर लक्ष ठेवून राहा. 99.89% इतकं मतदान झालेलं होतं सांगली साताऱ्यासाठी, त्यामुळे निश्चितच हेही निकाल लक्षवेधी ठरतील.